पादवल्लभ दिगंबरा 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 पादवल्लभ दिगंबरा 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 पादवल्लभ दिगंबरा 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 पादवल्लभ दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज की अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय। अध्याय 19 श्री गणेशाय नमः। जय जयाजी जगद्गुरु राजा सर्वज्ञ विजय भुजा भवाब्दी भवसरिते काजा साधका नौका अससी तू। हे पूर्ण ब्रह्मानंद कदा पुढे बोलवी भक्ती अतिमोदा तुझी लीलागाध अगाधा भक्ती सार ग्रंथाते। मागील अध्यायी वदविले गहन गोपीचंदाचे उदार कथन बद्रिकाश्रमी तप करून तीर्थाटनी निघाला। या उपरी ऐकिजे श्रुती सिंहावलोकनी विश्रांती गोरक्षकानी पाचे युक्ती श्रीराज्यात जातसे। मार्गी चालता मुक्काम सदा श्री गुरुचे आठवी नाम ग्रामात करुणी भिक्षाटन पुरे मार्ग क्रमितसे। आयशिया स्थिती गौड बंगाल सांडुनी सांडली बंगाल कौल पुढे जात श्रीराज्यात वहिला सीमेपर्यंत पातला। सीमेपर्यंत आला श्रीराज्याचे गोरक्ष परी विचारी स्म मनात श्री गुरुराज आहेत येत। राज्य वैभव बहुसामर्थ्य संपत्ती ते निर्वतसे। ऐशे वैभवमानी सुख प्रकरणी माते ओळखील कैसा कोणी। श्रीमंतापुढे हीन दीन मान्यत्वाते मिरवेना। जेवी अर्कापुढे खद्योत हीन दिनाती दिसत तेवी मज कंगाल वद्दाते कोण तेथे ओळखील। मेरूपुढे मशक स्थिती कोणी वर्णावे कवन अर्थी की पुढे बैसल्या वाचस्पती मैदवलगना मिरविना। की हिरा तेज पडिपाडा गार ठेवणी पुढा परिस पालथ देता दगडा योग्य अयोग्य साजेना। सुवर्ण मिरवे राशी 16 तेथे दगडाचा पाड केतुला देवी माते संपत्ती मिरवला ओळखील कैसा तो। असो या उपरी दुसऱ्या अर्थी मम नाम कळता मच्छिंद्रा प्रती परमद्वार लागेल चित्ती सुख संपत्ती भोगिता। जैसे जेविता षड्रसान्न ते कटोट सेवी कोण तेवी करून वरुण चित्तावरतील घाता माझिया। मग तयाच्या सवे विद्यारळी करावी आपण बांधुनी कळी। हे तो गोड येणे काळे मज प्रति भाषणा ज्या स्वामीचे वंदितो चरण तयाशी विद्येची रळी खेळेल। हे योग्य मातेने वे जाण अपकीर्ती ब्रह्मांड भरी। ऐशे तर्क वितर्क करिता श्री गोरक्ष मार्गी रमता तो वेश्याकटक देखील तत्वता श्री राज्यात जाती त्या। तो सकळ वेश्यांची मुख कामिनी गुण भरिता कलिंगा नामी तिचे स्वरूप वर्णिता वाणी रती पडी आतळेना। कलिंगा नावाची वेश्या म्हणजे वेश्यांची मुख्य नायिका म्हणतात ती होती बर। जिचे पाहता मुख कमळ शशी तेजाहून अति निर्मळ। आता त्यांच्या बरोबर त्या स्त्रियांबरोबर गोरक्षणात सुद्धा जातात। परम लज्जित चपळा केवळ होऊनी ढगी रित्ताती जिचा नेत्र कटाक्षवान तपस्व्याचे विदित मन मग विषय लंपटा पार जाण कवन अर्थी वर्णावे। ऐशिये परी सुलक्षणदारा चातुर्य कलिका गुणगंभीरा जिचे नाम साजोतरा की हिरागारा मिरविती। जिचे सुस्वर विलूप गायन ऐकता घालती गंधर्व करीती मान अप्सरा परम लज्जित होऊन सेवा इच्छिती जियेची। ऐशा परी ती कलिंगदारा जात स्त्री देशांच्या अवसरा तै औचित तिथे गोरक्ष उदारान देखता झाला निज दृष्टी। मग तो जवळी योगद्रुम जाऊनी पुशेती येचे नाम येरी म्हणे कलिंगा उत्तम नामाचे याने। येरू म्हणे कवनार्थी जाता कोणत्या ग्रामापती कलिंगा म्हणे स्त्री देशाप्रती जाणे आहे।
राव मैनाकिनी पद्मिनी सकळ स्त्रिया देशसामिनी ती येथे नृत्य कला दावणी वश्य करीन आहे. माझं नृत्य तिला दाखवायला मी चालली श्रीराज्य. ऐसा वृत्तांत ऐकून युवती ती राजपद्मिनी वश्य होता. अपार देईल आमुचे विता यापरी कामना येऊन चित्ता गमन करीतो आम्ही की. ऐसा वृत्तांत ऐकून युवती हृदय विचारी योगपती की इचीच शुद्ध धरुणी संगतीत प्रविष्ट व्हावे ते असतात. हिच्याबरोबरच आपणही जावं. मग सहज स्थितीने गमना आव्हानोनी दृष्टी राजसदना गुप्त वेशे श्री गुरु कामना आवगमुनी घ्यावी तो. ऐसा विचार करून चित्ती बोलता झाला ती युवती म्हणे मी येतो तुमच्या संगती न्याल तरी की कृपेने. येरी म्हणे नरेंद्रोत्तमा येऊ पाहाशी संगती आम्हा तरी कुशलपणे काय तुम्हा भोवरिले विद्याजे. येरू म्हणे करुणी गायन. बर का, आम्ही तुम्हाला आमच्या सोबत श्री राज्यात नेऊ, पण तुम्हाला नेमकी काय कला येते, तुम्ही आमच्या काय उपयोगी पडणार. येरी म्हणे नरोत्तमा येऊ पाहाशी संगती आम्हा तरी कुशलपणे काय तुम्हा भोवारिले विद्याजे. येरू म्हणे करुणी गायन तुम्हा सवे चातुर्य मानून आणि मृदंग वाद्य वाजवीन कुशलपणे नेटका. मी काय वाजवीन तुमच्या. येरी म्हणे गाणे वाजवणे येतसे चातुर्यवाने तरी प्रथमारंभी आम्हा दावणे कैशी रीती कुशल. ठीक आहे, तुला वाद्य वाजवता येते ना, पहिले आम्हाला वाजवून दाखव, मगच तुला घेऊन जाऊ. येरू म्हणे जी काय उशीर आत्ताची पाहावा चमत्कार. हात कंकना आदर्श व्यवहार कासया पाहिजे दृष्टी ते. की स्पर्शता शुद्ध अमरपण होय न होय केली आपण की स्पर्शेल्या पडसून न होय भ्रांती मिरवेल काय. तरी आता या ठाई मम विद्येची परीक्षा घ्यावी. ऐशी ऐकताची कलिंगामयी साधनावनी उतरली. मैतळी घालून यासन सारंगी देत आणून म्हणे नवरसे कुशलत्व पण कळा लावी कोणती. ऐशी ऐकून याची गोष्टी तरी करी कवळीनी भस्मची मोठी गंधर्व प्रयोग होती जलपुनी वाली चर्चित असे. चर्चुनी राही दिशा प्रेरित असे आणि चतुर्थ वाद्यात स्पर्शित असे. ऐशी झाली अहंकार देत असे गावे वाजवावे म्हणून या. तरी काननी तरु पाषाण जलपती गंधर्वासारखे गायन तंत वितंत सुस्वरी वादन वाजवी वाद्य चतुर्थ हो. आपले आपण वाद्य वाजवी ती वाजवायचीच गरज नाही, वाद्य स्वतःच वाजायला लागले आपोआप. पाषाण तरु गायन करती हे पाहुणी कलिंगा होती आश्चर्य करी मानसी. सोमुखी ओपनी मध्यमांगुळी विस्मय करी आपल्या पोटी चित्ती म्हणे हा नर दुर्जटी ईश्वर तुल्य वासत. जो पाषाण तरुही गायन करवीत गंधर्वांसाठी आपण तया लागी स्वतः गायन अशक्य काय करावया. जो झाडांकडून दगडांकडून गायन करून घेतो त्याला स्वतःला गायन करायला काय अवघड. जो पाषाणी पिवळे पण करू जाणे लोहाचे सुवर्ण तया लागी परिसमनी करावया अशक्य म्हणावे की. जेने बुरट गौतमी कासे खाली सर्व पदार्थी मही उद्धरली त्याते कामधेनु निर्मयावली परमाशक्यता न बोलावी. की कोणत्याही वृक्षाखाली कामना पुरवावी सकळी ते कल्पतरू मिळे अनयाशे शोभत असे तन्याय वृक्ष पाशाने आणिले ज्याने गंधर्व मांडणी तो स्वतः सिद्ध कुशलपणी गाणार नाही का बोलावे. तरी आता असो कैसे आपणच राहावे याचे संगती. ऐसा विचार करून स्वचित्तात बोलती झाली विभा. कळतंय म्हणे महाराजा सद्गुणा करिता मी दिन किंकर अनाथा. ऐसा काम उदेला चित्ता तरी सिद्धार्थ आव्हानी अगाध वर्णनाची सविता राशी दैवे उदेली मम तम गुणाशी तरी संज्ञा जे बोलिलाशी त्याची सिद्ध आव्हानी. तरी महाराजा विद्यार्णवा जगी मिरवशी कोणत्या भावा ऐशी कुसता गोरक्ष जीवन परम कल्पना योजित असे. चित्ती म्हणे नामाभिधान प्रविष्ट न करावे इज कारण. खरं नाव हिला सांगू नये. गुप्त ठेवल्यास काय साधन घडून येईल पुढाला. ऐसा विचार करून म्हणे ऐको शुभाननी पुरवंडा मम देहा लागून जगा माझी निर्वधाचे. काय नाव आहे माझं पुरवंडा. गोरक्ष नाव सांगितलं नाही, खरं नाव नाही सांगितलं. येरे म्हणे पुरवंड राया अर्थ कामाला कोण हृदया आशेल तैशी वधून या सुखा लागी हे रामी. येरू म्हणे ओ शुभाननी विषय धनाची बोलशी कडसनी परी काही कामना नशे म्हणी अज्ञान असे या अर्थी. एक वेळ उदरापुरती समय दे का होती या विरहित अर्थ चित्ती इच्छा नसे काहीची.
माझी काहीच इच्छा नाही, पोटापुरतं मिळालं बरं. येरी ऐकून ऐशी वचन अवश्य करी प्रेमी भाषण म्हणे महाराजा नरेंद्र पूर्ण अर्थ पुरेल तुमचा. परी एक आहे मम बोलणे स्त्री राज्यात आपण जाणे तेथे पुरुषाचे आगमन नाही त्या देशात. येरू म्हणे कवनार्थी आगमन नशे त्या देशाप्रती म्हणे मारुत सुत बुबुकारे स्त्रिया होती. ऊर्ध्वर येता वायुनंदन रेती पडते बुबुक्कार वचन गरोदर होती तेने करून सकळ स्त्रिया त्या दिवशी. त्याची बुबुक कार्य करून पुरुष गर्भात होई पतन. म्हणजे जर पुरुषाचा गर्भ राहिला तो गर्भ पडून जातो. त्या राज्यात पुरुषांना तर प्रवेश नाहीच, पण मारुतीच्या बुभुक्कारानं गरोदर राहिलेल्या स्त्रियांच्या गर्भामध्ये जर चुकून पुरुष आला तर ते गर्भ सुद्धा काय होतो, गळून जातो. म्हणजे पुरुषाला जन्म घेता सुद्धा येत नाही. तेने करून तयाशी मरण हो तसे जाण महाराजा तरी तुझे जाणे उदेले चित्ती परी तुते होईल कैशी गती या संशयाची भ्रांती मनी घोटाळे माझ्या. येरू म्हणे ऐक युवती काय करेल आम्हा मारुती प्रलय काळीचे मूर्ती लोळवीन माहिती. आगे तीव्र तपाच्या तपोजेटी जने सविता गिळून ठेवली पोटी तेथे दीपाचा हळहळ मोठी मानील काय तो पुरुष. सकळ मही जो माथा वाहे त्याचे पर्वताचे भय काय अगदी गिळता शरण वेगावे काय वेगे थिल्लाला तरी आता शिवानी हा संशय न तू आणि मनी. ऐशे गोरक्षिती ते बोलूनी ते स्थाना होनी उठला. मग ती कलिंगा बैसवनी रथी आपण झाले पुढे सारथी. दोन्ही वागदोरे धरून हाती. वागदोरे म्हणजे कासरा किंवा त्याला लगाम म्हणतात. धुरा वेष्टुनी बैसला से परी प्रथमारंभी तो दुर्जटी करी कवळरी भस्मची मोठी वज्रास्त्र मंत्र ओटी अपार शक्ती जलतला. तया मागे स्पर्श मंत्रा जलपुणे आणि जवक्रा तेही मिरवे सबळ अस्त्रा महिलानी महाराजा. यावरी तिसरे अस्त्र मोहनास्त्र विराजले अति पवित्र उपरी चौथे नागास्त्र सीमेवर प्रेम. चार अस्त्र फिरून ऐशे चतुरास्त्र पेरून चालता झाला गोरक्षत्वरेने सीमा उल्लंघून एक योजन श्री राज्यात मिसळला. चिनापट्टण उत्तम ग्राम तेथे झालेशे मुक्काम तब लोटून गेला उघा दिन मही निशा दाटली परी दिन समान रात्री चंद्र तेजे मिरवली होती सकळ भोजने सारुणी निघुती पहुडली शयनी आपुले आले. निशा लोटली एक प्रहर तो रात्री निवळली महीवर सकळ लोपणी अंधकार दिशा उजळली ते दिनीची म्हणू नये रात्री की उदया आली माया भगवती चंद्रपोत घेऊन हाती सहजमती क्रीडा तुसे की ते रात्र नव्हे जडित पदक हेमदगटी आवनी देख त्यावरी नक्षत्र्यान्य मानिक मध्ये हिराबिंदू शोभे जैसा की ते रात्र नव्हे भद्रकाळी शृंगार नक्षत्रे मुक्त माळी चंद्र विजवरा लेवनी व्हाळी महिलागी क्रीडत असे ऐशिये परी सुलक्षण राती उजड दावी महीवरती तो येरीकडे गमन मारुती शेतवणी करीत असे. त्यांचं ते रोजचं मार्गी जाता सहज स्थिती येऊनी पोचला सीमेवरती तो वज्रास्त्र हृदयापती येऊन या आदळले. 4 अस्त्र सीमेवर होती. पहिलं वज्रास्त्र परी वज्र शरीरी मारुतीने वज्र प्रहार पडला क्षिती मूर्छा दाटुनी हृदयाप्रती विगत गती पडला असे. यावरी स्पर्श करी झगटी लिप्त केला महीपाठी त्यावर मोहनास्त्र हृदय पोटी जाऊनी संचरले त्यावरी नागास्त्र नागपती सहस्त्रपणी प्रत्यक्ष मूर्ती उदया पावता पदहस्ते गुंडाळूनी बैसला मारुती. चतुर्थास्त्राचे पडता वेष्टन मग कासावीस होत असे वायुनंदन अति तळमळे उडाया कारण परी तेजास्त्र उठून येते. घडोघडी मूर्छा येता नेत्र भोवंडी वांती देता त्यावरी विकार वेष्टिता तेने होत कासावीस मोहनास्त्राचा अति प्रसर मोहने घेतले सकळ शरीर मी कोण कोणत्या कार्यावर आलो हेही कळेना. आयसा निचेष्टित महीवरती पडला शे मारुती एक प्रहर लोटल्यावरती प्राण निघू पाहत असे. नेत्र झाले श्वेतवर्णी मुखी लोटले रक्त पाणी ते लोटले सकळ आवनी भिजुनी लोटत असे. ऐसा समय तया होता मग विचार करी आपल्या चित्ता ऐशिया संकटी प्राण आता वाचत नाही सहसा तरी माझा काळ आला आता स्मरावे श्रीरामाला. ऐसा विचार करून स्वचित्ताला आठविले श्रीरामाते. हे दयार्णवा कुळभूषणा सीतापती रघुनंदना दश विवांतक भक्त दुःख मोचना धाव घाली वेगीशी करुणानिधे ताटिकांतका मुनी मनोरंजना रघुकुळ टिळका अयोध्याधीशा प्रतापारका धाव पाव वेगीशी. रामाची प्रार्थना.
शिवमानस रंजना चापधारका तापहरणा शरयुतीर्विहारानंद सदना धाव पावे वेगेश। हे श्रीराम श्याम तनुधारका एकवचनी व्रतदायका एक पत्नी बाणनायका धाव पाव वेगेश। हे पंकज नेत्रा कोमल गात्रा, पंकज म्हणजे काय? कमळ, कमळ पंकज नेत्र म्हणतात रामाला। त्याचे रामाचे डोळे कमळाच्या पाकळीप्रमाणे असे। हे पंकज नेत्रा कोमल गात्रा विभीषण प्रिया कोमल पात्रा परम प्रिय कपी कुलगोत्रा धाव धाव वेगेशी। हे किष्किंधाधीप वाली निर्दलना भक्त प्रियकर भयमोचना विदेह विदेह जा माता जगपालना धाव पाव वेगेशी। काही शब्द जरा। हे विश्वामित्र मकसिद्ध कारका खर दूषण दैत्यांतका जलाधी जल पाषाण तारका धाव पाव वेगेशी। 25-25 शब्दाचे अक्षरांचे एक एक शब्द ते जरा तोडून वाचा। हे आहिमही दानव हरिता शत मुख खंडी वैदेहिरिता मंगळधारणा कुशलवंता धाव पाव वेगेशी। हे अर्णव विहार मारीच दमना जटायु प्रिया मोक्ष गहना शिवचाप भंगा मंगळधामा धाव पाव वेगेशी। हे दयार्णवा राम करुणाकारू मित्र कुळ ध्वज कीर्ती धारू ऐशे असुनी संकट पारू सुख शयनी निजलासी। तरी आता धाव वेगी तव दूत या संकट प्रसंगी मुक्त होऊ दे महिलागी शरणागत तू म्हणवितोसी। ऐशी स्तुती वागुत्तर करीत आती वायुकुमर ते वाग्बाण श्रवणद्वार विगते झाले रामाचे। चारुणी परम संकटमात धावून आला श्री रघुनाथ मारुतीचे संकट पाहून अत्यंत परमचित्ती कळवळला की एकांत पाडसा वाचून हारिणी हिंडे सायरा वैरा राणी तन्याय मोक्षदानी हृदया माझी कळवळला। जैशी वत्सा लगी गाय काननी अंबरडा कोडी माय होय त्याची प्रमाणे रघुराय हृदया माझी कळवळला। जळा वेगळा पडता मीन अति तळमळणी सोडी प्राण तन्याय रघुनंदन हृदया माझी कळवळला। किंवा बाळ मातेचा चुकार होता अरंबळती ते उभयता तन्याय भक्त निशक्त होता हृदया माझी कळवळला। मग मनोवेगाते मागे सारून प्रत्यक्ष आला लगबगे धावून तो विकळ होऊन भक्तजन आहा म्हणत असे। मग ताप निवारण चाप करी शर संजून बाण कैवरी पाक शासन अस्त्र आवदारी वज्रास्त्र निवटावया। प्रेरिताची वातास्त्र प्रकट झाली सहस्र नेत्र वज्रास्त्र कवळणी पवित्र जाता झाला अमरपुरी। यावरी विभक्तास्त्र जळपून स्पर्शास्त्र केले निवारण यावरी फणी सहस्र नयन हस्तपदी उंडाळ मारुतीला सोड। तयासाठी क्षीराब्दिवाशी लक्ष्मी नारायण वेगेशी ते प्रत्यक्ष रूपे उगरेशी पाहता वैनतेन झालासी। नमुनी म्हणे अनंता तू प्रिय असती माझी चित्ता याची रीती वायुसुतान संभोखित आहेशी। तरी आता मम सखया मुक्त करी अंजनी हृदया ऐशी ऐकून आराधिया मोहब्दिती उचंबळला। मग स्वदेह पुष्य काढून मुक्त हस्तचरण काढून घेतले अस्त्र मोहन प्रत्यक्ष विष्णू होऊन। असो नागास्त्र उपरपती प्रेमे नमुनी अब्दिजापती जाता झाला स्वस्थाना प्रति मही धारण करावया। येरीकडे अंजनी नंदन सावध होऊन बैसला जाण हृदय आठवणी रामगुण स्वस्थ झाला ते दवा। दृष्टी करिता चौकडे ते रामस्वामी देखील पुढे आनंदोनी मग प्रेमे उडे चरण कमळ नमावया। वंदोनी श्रीरामाचे चरण म्हणे महाराजा वाचविला प्राण वेदने अस्त्राती दुर्गम देखिले नाही कधी हो। अस्त्र नव्हे हे परम काळ महाप्रलयीचे उतरले सबळ आजी माझा अंतकाळ उडवला होता महाराजा परी तू माझी माय सदन लगबगीने आलीस धावून म्हणून वाचला माझा प्राण प्रलय आसरा माझा तरी तुझी या उपकारा उत्तीर्णता न होय मज पामरा। ऐशे वदोनी वागुत्तरा चरणावरी लोळतसे अति कणवाळू सीतापती सस्नेह हृदय धरिला मारुती म्हणे तुझ्यासाठी बा या क्षिती 3 वेळा आलो। किती वेळा आलो? 3 वेळा। तेव्हा चतुर्थास्त्र बंद मुक्त झाले तुझं कारण परी असो तव शत्रू कोण वेगे वद मम वत्सा। येरू म्हणे महाराजा अकल्पित लाभ संकट चोजा हे मलाच माहित नाही हे अचानकच झाले। शत्रू येथे कवन वादन प्राप्त झाला असे की तरी आता प्रस्तुत काळी क्षत्रिय नशी कोणी बळी परी नागपंथी अस्त्र बळी मिरवत यांच्यापैकी कोणीतरी असा। तरी महाराज नावातील एक आला अनेक प्रतापदायक दयाचा प्रताप जो अर्क असे अजिंक्य सर्वांची। आयशी ऐकून मारुती वचन म्हणे राम नाथपंथी भक्त जाण दयाची रळी हे वायुनंदन करू नको सहसाही।
मागच तुला सांगितलं होतं हा. की नाथपंथीयांशी कोणाशी युद्ध करू नको. नको. ते भक्त माझ्या आवडीचे असती हा. तयांशी रळी न करी मारुती. आपण आपल्या विक्षेप वृत्ती वाढवू नये सर्वज्ञा. मागेच सांगितलं होतं त्यांच्याशी विरोध वाढवू नका. हा. आयशी नीती रोगवीर अंजनी सुता बोलणे उत्तर हृदयात पाय जनक जवाबीर. नाथ कोणता नवांतुनी, या 9 पैकी कोणता आहे? हा. तो सहज दृष्टीअंतरी करिता चित्त गुंतले गोरख सुता. मग मारुतीशी म्हणे प्रतापवंता गोरक्षी असे हा. हा. असो जो हरिनारायण तयाचा अवतार गोरक्षदान. या उपरी बोले मारुती वचन, चला जाऊ दर्शना तयाच्या. हा. या सीमेपासून 1 योजन ते रचून असे संधान. प्रतापी आहे गौरनंदन श्री राज्यात जाते झाले. तयानाथाची घेता भेटी एक अर्थ आहे आमची पोटी. तो साधून घेईन त्या शेवटी तरी कृपा जेठी चालावी. राम म्हणे अर्थ कोण, तो माते करी निवेदन. मग सकळ कथा अंजनी नंदन मच्छिंद्राशी बोधलाशी. मैनाकिनीचे तपोवचन मच्छिंद्र पाठवला म्हणून तरी गोरक्ष आता जाऊन घेऊन येईल मच्छिंद्रा. हा. तरी त्याशी अमृतवाणी बोलून गोवावा दृढ चरणी. मग तो गोरक्ष मच्छिंद्रा लागून नेणार नाही का. समजून सांगू वचन वगैरे घेऊ. मच्छिंद्रनाथांना काही परत नेऊ नको. ऐसा विचार सुचवी रामाते. मग बोलता झाला सीतानाथ म्हणे बा तुझा पूर्वयार्थ सारे गोरक्ष भेटावा. जाऊ म्हणले. युक्तिप्रयुक्ती बोलून वचन परमादरे तो शिवून. इतका अर्थ घेऊ मागून तुझ्यासाठी कपिला. चल वचन घेऊ मागून त्यांच्या. आयशे वधून रघुनाथ मग चालते झाले उभयता. मध्यरात्रीचा समय होता चिनापट्टम ग्रामा पोचले. तो त्या ग्रामी सुखशयनी पौरले होते सुखपणी. स्वस्वरूपी अंतकरणी हेला होते ब्रह्मांड. एरीकडे रघुनाथ आणि द्वितीय अंजनी सुत. ग्राम निकट येतात त्वरित स्वरूपाती पालटते. रूप बदललं गौरांनी. शुद्ध करून याचकपण भावे आले उत्तम ब्राह्मण. दोघे ब्राह्मण नमन करिता गौरनंदन तया ठाई पालटले. तव तो साधक गोरक्षनाथ बैसला होता निवांत. वाचे अंशधन सद्गुरुनाथ प्रेमे छंदे डुलत असे. जसा जळा माझे मीन तळपत आहे स्वच्छंदे करून. तन्याय गोरक्षनंदन श्री गुरु भजनी डुलत असे. तो एरीकडे उभयता प्रत्यक्ष जाऊन येते. आदेश म्हणून येऊन दिला नाथ निकट जाऊन बैसले. बोलती बैसताचे वचन. आम्ही षडशास्त्री ब्राह्मण तुम्ही नाथ परिपूर्ण मयवरी असता. योगियान माझी शिरोमणी जितेंद्रिय सदारमणी. विरक्तात पूर्णपणे विरवितजी महाराजा. धैर्याब्दीचे बुद्धीजळ विरवितसे विवेक पात्री सबळ. परघात तो वडवानळ शांतोदरी साठविशी. मित्र शत्रु द्वितीय तटी सदैव कृपा सरितेची पूर्णोटी. क्षेमालिंगनार्थी भेटी वर्तविशी महाराजा. तरी सच्चिदानंद तेजाकारू की वहनादी चराचरू. एक पाहणे जगत जंग मादारू दटाविशी महाराजा. तू ऐसा औदार्य दाता अपूर्व मिरविशी धनवंता. तरी महाराजा आमच्या अर्थात साधिला तो पूर्वी का. गोरक्ष म्हणे विप्रोत्तमा कोण कामना वेदली तुम्हा. तरी सरिताकार योगमा प्रसिद्धपणे मिरवावी. येरुवंतीजी योगशीला वरद पात्री ओपू बोला. मग आमची सरिता विपुलन आनंद जळी दाटेल. तरी भाष्य देऊन आता तोषविका आमचे चित्ता. भाष्य दिल्यावर अर्थान दर्शवत होते महाराज. आमची इच्छा तुम्ही पूर्ण करायला असं तुम्ही आम्हाला वचन देणार असाल तर आम्ही तुम्हाला आमची काय इच्छा आहे ते सांगू. आयशा ऐकून तयाची वाणी. तो गोरक्ष विचार करी म्हणी की इतका गोपी मैत्रिणी कोण आहे मधुपाशी. माझ्याजवळ तर काही गुपित ठेवण्यासारखं नाही. शिंगी सारंगी कुबडी फावडी. मुद्रा शैली कंदा घोबडी. पात्र भोपळा संपदा एवढी ना आम्हापाशी विराजे. या विरहित आणि दुसरा अर्थ राहील आमच्या अस्त्रा. परी याने कल्पिले काय अंतरा हे तो काही कळेना. यावरी अनेक विचार चित्ती की अवसर लुटल्या मध्यरात्री. त्यातही स्त्री देशापती पुरुष आला हे कैसे. या श्री राज्यात पुरुषाला परवानगी नाही हे दोघं कशी काय आले. शंका आली ना. तरी हे मानव सहसा नसते. स्वर्ग सुखाचे पात्र असते. शुक्र की वरुण गबसती वाचस्पती पात्र. की मंगळ किंवा वीरेंची सुंदर. की गण किंवा गंधर्व साचा. की यक्ष रक्ष अश्विनी कुमार. की तपोलोकादी पातळी. नक्की कोणतरी यांच्यापैकी असं. ना तरी व्हावया आगमन. रात्रीच्या वेळी काय काम यांचं मागायला. ना तरी व्हावया आगमन. मानवा नशेही साधन. इथं यायला मानवाला तर काय पर्याय नाही. तरी हे देवची निश्चय वचन मानवी कृत्य नशेची. हे देवांच. ऐशी भावनी दृढ चित्तात आणि विचारी हृदयात.
कवन कामना आहे आणि शोध करू यांचा. यांच्या मनात नेमकं काय ते आपण आता शोध करू. म्हणून ही अंतरदृष्टी अंतकरणी नाही का, करुणी विचार शोधी मुनी परी काही एक अर्थ तो तरणी नास्त्र यातील लागेला. मग म्हणे असो कैसे आपण चाललो ज्या कार्यास तितके भिन्न करून यास मागेल त्याचे आदर. आपण ज्या कार्याला चाललोय तेवढ्या कार्यापर्यंत वचन न देता बाकीचं जर यांचं काही मनात असेल तर आपण यांचा देऊन टाकू नाही का. आयसा विचार करून म्हणे बोलता झाला प्रसिद्धपणी म्हणे महाराजा करुणी यास मागेल त्याचे आदर. आयसा विचार करून म्हणे बोलता झाला प्रसिद्धपणी. बर म्हणे महाराजा भूदेवतरणी तुम्ही सहसा नव्हेती, तुम्ही या भूतलावरचे नाहीत. काय प्राप्ती द्विजवरा चालून येईल येतवरा काळ कृतांत सीमेवरा चतुर्थ अस्त्र विराजते. सीमेवर मी 4-4 अस्त्र ठेवले तरी तुम्ही आलेत, म्हणजे तुम्ही सर्वसाधारण तर नक्कीच नाही. प्रतापार्क वायुकुमार ते रश्मी तसे भुबेकार त्यावरी प्रेला वैश्वानर चतुर्थास्त्र प्रतापी. ऐशिया संकट भूदेवराया कोण रेवाल येईल उपाया. शिव हला ते प्राशिलिया वाचलयसे वाटिना की दहन आकाशी कवळिता त्याचे पतंग मिरवी आपली वीर्यता की मशक मेरुते वाहुनी तोली वरता जात थिल्लरी विडवावया तेवी येथ यावया कारण कादा न पावे मनुष्यागमन. बर का. तरी महाराजा प्रज्ञावान कोण तुम्ही ते सांगा. तुम्ही माणूस नाही, कोण आहात. आयशे बोलून माथा चरणी ठेविता झाला सलीलपणी. मग एकमेकाचे विलोकन हास्य बदल करतात. या उपरी बोले रघुनंदन आता याते ठेवणे भिन्न हे योग्य मातीने ये दिसून सोपंकले दाखवा. स्वरूप दाखवायला हरकत याच्यापासून लपून ठेवून जमणार नाही. ऐशी वदता रघुपती मान चुकावे प्राज्ञमूर्ती मग प्रगट करून स्वरूप प्राप्ती नाथ हृदयी कर. म्हणे वत्सा ऐक वचन कामे वेदला वायुनंदन की मच्छिंद्र यती लागून नेऊ नये स्वदेशी. मैनाकिनी नृपदारा परमाचरणी तपाचारा वचनी गोवनी वायुकुमारा नाथ मच्छिंद्रा ते मागितले तरी यशाची उभवणी कोठी प्रेरिला आहे मच्छिंद्र जेठी तरी या अर्थ मारुतीचे पोटीन पूर्णपणे मिरवला. या विरहित मागणे तुझशी काही नाही तपोराशी तरी तू जाऊन तया भेटीशन श्रीनाथाशी नेऊ नको. आयशा ऐकून लागवी वचन बोलता झाला गौरी नंदन हे महाराजा प्रतापवान सत्य वचन बोलतास. परी पहा जी प्रज्ञावान राशी आम्ही मेनवितो योगाभ्यासी. तरी अनुचित कर्म आम्हाशी प्रपंच करू साजिरा. तरी युतुके काम करून भिन्न मागाल तरी देईल प्राण. एवढं काम सोडून तुम्ही प्राण जरी मागितलं तरी मी द्यायला. परी या दिवशी मच्छिंद्र जाण ठेवणार नाही सहसा. ती मी न्यायलाच आलोय मी घेऊनच जाणार. भूवरी आकाश अवघे पडो नेरू मांदार उलथोनी पडो की अवघी मही रसा तळा उडो परी मी न ठेवी गुरुवारी. काही झालं तरी मी मच्छिंद्रला इथं ठेवणार नाही. यावरी बोले रघुनंदन इतके आमचे करी मान्य. गोरक्ष म्हणे पित्रान कारण घडून आल्या घडेना तरी शांती मानदा रघुनंदन हस्तकी धरीला वायुनंदन. म्हणे बा सकळ प्रताप गुरु संपन्न करशील कंदन निश्चय. ऐशी बोलता गौरनंदन मारुतीशी क्रोधाला दारून रामाशी म्हणे करील कंदन शब्द भ्रष्ट आत्ताचे. पण इतका अनर्थ कासयासाठी लघु कार्याची आटाआटी काम छोटे त्यासाठी युद्ध कशाला करायचं. तुझी या वचनाची वागवटी फिरून गेली महाराजा. आता प्रारब्ध योगी कैसा घडून येईल तयाच्या लेशा परी त्या आपुल्या भाषा सत्य करून शेवटविले. ऐसा युक्ती प्रयुक्ती करून शांत केला वायुनंदन. मग गोरक्षा हृदय धरून रघुनंदन चालला. गोरक्ष चरणी घालून मिठी म्हणे महाराजा अस्त्रे चावटी तू ते केली अशी पोटी क्षेमाधित्य साठविला. ऐशे विनोनी वाणी रसाळ बोळविला प्रतापशील असा दशरथ बाळ स्वस्थानी पाकला. या उपरी पुढील अध्यायी कथन. शृंग मुरुड पाहिला वायुनंदन मैनाकिनी राज्यभासन गुरु शिष्णा करील तो. ती कथा परम सुदारस सुंदर श्रोत्यांशी सांगेल धुंडी कुमार नरहरिवंशी संत किंकर मालुवरी विराज. स्वस्ते स्त्री भक्ती कथासार समंत वृक्ष कार्य किम्यागार सदा परिशोध भावी चतुर 19 गोडा श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु पुंडलिका वरदे हरि विठ्ठल.
श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज की, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय। या अध्यायाची फलश्रुती पठन पद्धती पहिल्या अध्यायाप्रमाणे या अध्यायाच्या नित्य पठनाने परमानंदकारक मोक्ष मार्ग खुला होईल। जय देव जय